नमस्कार. राजकारणात आज एक मोठा आणि धक्कादायक आरोप समोर आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट सभेतून असा दावा केलाय की मुंबईमध्ये त्यांच्या विरोधात स्टिंग ऑपरेशन करण्याचा कट रचला जात आहे आणि त्यात एका महिलेचा वापर केला जाऊ शकतो. हा आरोप त्यांनी हिंगोली येथील सभेत बोलताना केला. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि कितपत गंभीर आहे हा आरोप? चला शांतपणे आणि सविस्तर समजून घेऊया. हिंगोलीतील सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितलं की काही लोक मुंबईत त्यांच्या विरोधात स्टिंग ऑपरेशनची तयारी करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार एका महिलेच्या माध्यमातून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ही माहिती त्यांना विश्वसनीय स्रोतांकडून मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यांनी थेट कोणाचं नाव घेतलेलं नाही. कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाकडून हा कट रचला जात आहे याबाबत त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला नाही. त्यामुळे या आरोपांमागचं नेमकं सत्य काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ते म्हणाले की आंदोलन कमजोर करण्यासाठी आणि त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न होऊ शकतो. त्यांनी आपल्या समर्थकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय. तसेच जर असा कोणताही प्रयत्न झाला तर ते थेट जनतेसमोर येऊन सत्य मांडतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या या कथित स्टिंग ऑपरेशन बाबत कोणताही व्हिडिओ, ऑडिओ किंवा ठोस पुरावा सार्वजनिक झालेला नाही. कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे सावध दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. सध्याच्या माहितीनुसार या आरोपांवर सरकारकडून कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही. पोलिसांकडूनही कोणतीही पुष्टी किंवा नकार देण्यात आलेला नाही. त्यामुळे अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. आता पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. जर या आरोपांबाबत अधिक माहिती समोर आली तर चौकशीची मागणी होऊ शकते, पोलीस तपास सुरू होऊ शकतो किंवा संबंधित व्यक्तींकडून स्पष्टीकरण दिलं जाऊ शकतं. सध्या मात्र परिस्थिती अनिश्चित आहे. आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पुढील अपडेट मिळताच तुम्हाला सर्वात आधी माहिती देऊ. तुम्हाला काय वाटतं? हा खरोखर कट आहे का की राजकीय संघर्षाचा एक भाग? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेन एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.